हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय एकविराज किचन। चला तर आज आपण बनवूया मूग मसाला इडली। रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल ना, चला तर काहीतरी नवीन ट्राय करूया। या ठिकाणी मी एक बाउल घेतलाय। आपण बघू शकता इथं मी एक शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेली आहे। हे मूग मी भाजून घेतलेले आहे आणि एक छोटा गाजर घेतलेला आहे आणि एक रेड कलरची मिरची घेतली आहे। एकच घेतलेली आहे मी, कारण यात आपल्याला हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट पण घालायची आहे। चला तर करूया। या ठिकाणी शिमला मिरची यात टाकत आहे, नंतर ही लाल मिर्च, मग हे मूग, मग हे गाजर, हे असं मिक्स करून घ्यायचंय। यात आपल्याला हिरवी मिरची आणि अद्रकची या ठिकाणी मी पेस्ट केली आहे, ती पेस्ट आपल्याला घ्यायची आहे। बघा, आता हेही छान मिक्स करून घ्यायचंय। आता यात टाकायचंय आपल्याला दही। हे छान मिक्स करून घ्यायचंय। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता यात टाकायचा आहे आपल्याला रवा। रवा आपण कुठलाही घेऊ शकता, जाड किंवा बारीक। या ठिकाणी एक बाउल मी रवा घेतलेला आहे आणि तो मी यात टाकणार आहे, बघू शकता। आता हे छान मिक्स करायचंय। आपलं हे बॅटर आता आपण रेडी करणार आहोत। आता यात आपल्याला घालायचे थोडंसं पाणी। आता मी पाणी यात टाकलेलं आहे। आता हे आपल्याला छान मिक्स करायचं आहे। अजून पाणी टाकते। आपण बघू शकता या ठिकाणी आपलं बॅटर रेडी आहे। आपण आता याला 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया।
चला तर फ्रेंड, या ठिकाणी आपण गॅसवरती इडलीचं भांडं ठेवलेलं आहे आणि 2 प्लेट्स घेतल्या आहे मी इडलीच्या. त्याला ऑइल लावून घेतलेलं आहे आधीच. चला तर पाणी आपलं उकळलेलं आहे. या ठिकाणी आपलं बॅटर पण रेडी आहे. आता यामध्ये आपल्याला हे बघू शकता, यामध्ये फक्त आपल्याला आता मीठ आणि सोडा टाकायचा आहे. चला तर मीठ टाकूया. आता यात मी मीठ टाकलं आहे. याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. आता मी यात सोडा टाकणार आहे. बघू शकता मी किती सोडा टाकत आहे. हा सोडा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता फ्रेंड, या ठिकाणी मी इडली टाकत आहे प्लेटमध्ये. चला तर पटकन आता झाकूया आपण हे. चला तर फ्रेंड, आपली इडली या ठिकाणी रेडी आहे. आपण बघू शकता. चला मग आता आपण हे काढूया. चला तर मग आपली मसाला इडली रेडी आहे. आता याच्यावरती आपण हा तडका रेडी केला आहे तो टाकूया. चला तर फ्रेंड, या गरमागरम मसाला इडली खायला. बघा किती छान आणि टेस्टी आणि खूप पौष्टिक आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर चला मग लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.